नांदेडचं हृदय असलेलं सिडको हडको वाघाळ परिसर, हजारो स्वप्न डोळ्यात घेऊन इथे माणसं वस्तीला आली. पण वास्तवाचा प्रवास खडतर होता. मुलांच्या अभ्यासाला जागा सुद्धा नव्हती, खेळायला मैदान नव्हती. रस्ते म्हणजे धूळ आणि खड्ड्यांचं साम्राज्य होतं. एकीकडे सिडको हडकोचा मुख्य रस्ता, विकासाची प्रतीक्षा 40 वर्षांपासून सुरू होती. आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, आमचा प्रभाग कधी बदलणार? आमची मुलं सुसंस्कृत वातावरणात कधी वाढणार? कर्माचा जागर, विविध विकास कामे, आणि मग सुरू झाला बदलाचा प्रवास. राजकारणासाठी नव्हे तर समाजकारणासाठी धडपडणारी पावलं पुढे आली आणि प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला. पाणी पुरवठा. सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी सिडको हडको परिसरात 10 लक्ष लिटर व 12 लक्ष लिटर पाण्याच्या टाक्या मंजूर झाल्या. नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होण्यास मदत झाली. आरोग्य आणि पर्यावरण. सिमेंटच्या जंगलात सिडको हडकोच्या हृदयात बसलेले उद्यान हे आज प्रभागाचं फुफ्फुस बनलंय. ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा आणि लहानग्यांच्या आनंदाचं हे केंद्र बनलेलं आहे. शिक्षण आणि युवा शक्ती. गरिबांची मुलंही कलेक्टर व्हावीत या जिद्दीतून भव्य अभ्यासिका आणि MPSC मार्गदर्शन केंद्र सुरू झालं. आता इथला तरुण वर्ग स्पर्धा परीक्षेत मागे राहणार नाही. धार्मिक आणि सामाजिक सुशोभीकरण. हडको भागातील ND 31 येथील गणपती मंदिरामध्ये भाविकांची टीन शेडची उभारणी केली. तसेच सिडको भागातील ND 42 गणपती मंदिर येथे सभागृहाची उभारणी देखील केली. सिडको येथील ND 41 F सेक्टर येथील चंद्रमुनी बौद्ध विहार परिसरात पेवर ब्लॉक आणि सभागृह करून त्याचे सुशोभीकरण केले. अशा प्रकारे भक्तीला शक्तीची जोड मिळाली. सिडको हडकोतील मंदिरे आणि विहार परिसरात पेवर ब्लॉक आणि सभागृहांच्या निर्मितीमुळे सण आणि उत्सव आता अधिक उत्साहात साजरे होत आहेत. प्रबुद्ध बुद्ध विहार याचे सुशोभीकरण केले. तसेच MSEBचा अनेक तक्रारी संदर्भात नागरिकांसाठी त्यांच्या कार्यालयात MSEB अधिकाऱ्यांना बोलून कॅम्प चालविण्यात आले. वृत्तपत्र विक्रेत्यांना टीन शेड उभारणी करून देण्यात आले. महाराष्ट्रातील प्रथम वृत्तपत्र विक्रेत्यांचे टीन शेड सभागृह मंजूर सुद्धा केले. रस्त्यांचे जाळे. रस्त्यांचे जाळे. 40 वर्षाचा वनवास संपला. सिडको हडको ते शाहूनगर जिथे खड्डे होते तिथे आज काचेसारखे सिमेंट रस्ते धावत आहेत, ज्यामध्ये हडको ND 31 भागाची CC रोड तसेच ND 1 येथील गेल्या 40 वर्षापासून न झालेल्या रस्ता CC करून दिला आणि शाहूनगर भागात नवीन CC रस्ता पूर्ण झाला. हा विकास इथेच नाही थांबला. यापेक्षाही आणखीन काही विकासाची कामं, ज्यामध्ये नवीन उजेडाचं पर्व सुरू झालं. आता रात्रीचा अंधार भेडसावत नाही. सिडको हडको मुख्य रस्ता असो वा अण्णाभाऊ साठे परिसर, हाय मास्ट आणि LED दिव्यांनी प्रत्येक गल्ली न गल्ली उजळून निघाली आहे. सिडको ते हडको येथील मुख्य रस्ता व स्ट्रीट लाईट सुद्धा गेले. तसेच असदवन येथील मारुती मंदिर व दत्त मंदिर येथे पेवर ब्लॉक करून सुशोभीकरण केले आणि सिडको भागातील गुरुवार बाजार येथे भव्य हायमास LED लाईट बसवण्यात आला. आणि अशा प्रकारे विकासाचा आलेख विनयभाऊ पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये वाढतच गेला. विनयभाऊ म्हणतात, हे तर काहीच नाही, अजूनही विकासाची स्वप्ने बाकी आहेत. प्रभाग क्रमांक 20 ला स्मार्ट प्रभाग बनवण्याचं स्वप्न त्यांचं अजून बाकी आहे. म्हणूनच मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी नगरसेवक या पदासाठी उभे असलेले अधिकृत उमेदवार विनय पाटील सज्ज आहेत, तयार आहेत. अद्ययावत प्रेक्षागृह कलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, तसेच जलतरण तलाव आणि जिम तरुणांच्या सुदृढ आरोग्यासाठी, शुद्ध पाणी RO प्लांट घरातील शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी, नोकरी शिबिर बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी
रमाई आवास व पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमाने प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी विनय पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहेत. हे काम मी एकट्याने नाही तर तुमच्या विश्वासाने केलंय. हे रस्ते, हे दिवे, या पाण्याच्या टाक्या, हे माझं कर्तव्य होतं. पण प्रवास अजून लांबचा आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मला तुमची साथ हवी आहे. लढाईचं सत्तेसाठी नव्हे तर प्रभागाच्या विकासासाठी. म्हणून मतदार बंधू आणि भगिनींनो, आपलं मत विकासाला, आपलं मत हक्काच्या व्यक्तित्वाला. विसरू नका, येत्या गुरुवारी आपल्या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून सौ संघमित्रा DK कांबळे, योगिता येरगेवार, संतोष कांचनगिरे, रेखा आकुर्गे आणि विनय पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा. मतदान वार गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026, वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा.